कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे दुवे मानले जाणारे आंबेनळी शेडी आणि वरंध घाट सध्या गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शनिवारी वरंध घाटात एका युवकाचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक दुर्गम भागात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रवाशांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातून जाणाऱ्या या तिन्ही घाटांची भौगोलिक रचना अत्यंत क्लिष्ट असून येथील खोल दऱ्या आणि निर्जन ठिकाणांचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. इतरत्र कुठेतरी हत्या करायची आणि पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह या दुर्गम घाटात फेकून द्यायचे असे गंभीर प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घडत आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गांवर पोलिसांची प्रभावी गस्त नसल्यामुळे गुन्हेगारांचे फावत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. घाटातील मुख्य वळणांवर आणि संशयास्पद ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, तसेच रात्रीच्या वेळी पोलीस गस्ती पथक तैनात करण्यात यावे अशी आग्रही मागणी जोर धरत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा क्रूर घटनांना आळा घालण्यासाठी या दुर्गम घाटमार्गांवर कडक देखरेख ठेवणे आता अनिवार्य झाले आहे.